नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही लोकमत या वृत्तपत्राचे कटआउट पाहू शकता. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंडर येणारे जे श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर आहे, तेथील जाहिरात आहे. तेथील गट ड प्रवर्गातील वर्ग 4 समकक्ष रिक्त पदे भरण्यास ही जाहिरात आहे. आता किती पदे आहेत, कोणकोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जो आहे तो एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तर शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर गट ड वर्ग 4 ह्याचे समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ही जाहिरात आहे. पदाचे नाव तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नामनिर्देशाने भरण्याच्या पदांची संख्या जी आहे ती पूर्णपणे 153 आहेत. म्हणजे एवढी पदे भरली जाणार आहेत. पदाच्या आरक्षणाचा तपशील माननीय विभागीय आयुक्तालय पुणे यांनी बिंदू नामोली प्रमाणित केल्यानुसार पुढील प्रमाणे आरक्षण निश्चित केलेले आहे. आता जागा बघूया, कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या जागा आहेत. तर बघा, प्रवर्ग दिलेले आहेत. अनुसूचित जाती यांच्या पदसंख्या 9 आहेत, सर्वसाधारण 5, महिला 2, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, तर ह्या सर्व पदं दिलेल्या आहेत. अनुसूचित जमाती तसेच विजा म्हणजे NT, तसेच ओपन म्हणजे जनरल यांच्यासुद्धा जागा दिलेल्या आहेत. राखीव तर किती पर्सेंटेज किती जागा आहेत त्या पण दिलेल्या आहेत. तर बघू शकता. आता हे व्हिडिओ खूप मोठा होईल, यासाठी तुम्ही काय करू शकता की व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, या स्क्रीनला पॉज करा आणि या प्रवर्गानुसार तुम्ही जागा पाहू शकता की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत. आणि तसेच तुम्हाला हे आर्टिकल मिळवायचे असेल तर आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, आम्ही तुम्हाला तिथं आर्टिकल पाठवू. तर टोटल 153 जागा भरल्या जाणार आहेत आणि याची ही जाहिरात आहे. याच्याबद्दल ज्या फर्दर अपडेट्स आहेत त्या आपण बघूया. तर तसंच बघा, आता खाली तपशील दिलेला आहे. तर जाहिराताची सविस्तर माहिती जी आहे ती आपण इथंच पाहू. तर तरीही तुम्हाला पाहायची असेल तर www.vmgmc.edu.in या संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला भेटेल. आता आपण पदं पाहिली, तुम्ही पॉज करून पदं वाचून घ्या कोणत्या प्रवर्गासाठी किती आहेत. पण आता जाहिरात पाहूया की कधी चालू होत आहे फॉर्म. तर ऑनलाईन अर्ज करण्याचा जो कालावधी आहे अर्ज सादर करण्याचा, तो 22/10/2025 ते 12/11/2025 या कालावधी अंतर्गत आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क म्हणजे फॉर्म भरला पण फी राहिली आहे, तर फी भरण्याची वेळ जी आहे ती 12/11/2025 रोजी म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हा टाईम दिलेला आहे. आणि परीक्षा दिनांक व कालावधी जे मी आत्ता तुम्हाला संकेतस्थळ सांगितलेलं आहे इथंच उपलब्ध करून देण्यात येईल. जसा येईल तशी तुम्हाला अपडेट सांगण्यात येईल. आता याच्यामध्ये फीस कशी आहे तर बघा, अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी आहे 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी आहे 900 रुपये. तसेच माजी सैनिक जे असतील तर त्यांना निशुल्क, त्यांच्यासाठी कोणती फी नाही आहे. तर बघा, हे आपण अर्ज सादर करण्याची तारीख पाहिली, त्याची एंड पाहिली, फीस भरण्याची बी पाहिली, तसेच या पूर्ण जागा आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ह्या वाचू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. याच्या रिगार्डिंग जशा फर्दर अपडेट्स येतील या चॅनलवर तुम्हाला सांगितल्या जातील आणि या चॅनलवर इतरही न्यूज सांगितले जातात. तसेच जी नोकर भरती येते तर त्याच्याबद्दलही सांगितलं जातं. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.